गुड मॉर्निंग मित्रांनो. सो वेलकम टू माय सेकंड व्लॉग. आणि पहिले तर मी सर्वांना थँक्यू सो मच म्हणतोय की मला एवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब सर्व लोक करतायत. आणि पहिल्या व्लॉगवरतीच तुम्ही लोकांनी इतकं प्रेम दिलं आहे, त्यामुळे मी विचार केला की आपण सेकंड व्लॉग काहीतरी इंटरेस्टिंग करूया आणि काहीतरी थोडा एक्सप्लोरेशन टाईप करूया. सो स्टे ट्यून विथ मी. मित्रांनो, वेलकम. आणि आपलं हा प्रवास आता सुरू होतोय ॲक्च्युली. आणि मला थोडा उशीर झालाय घरातून निघायला, कारण की मी सकाळी उठलो आणि जिमला गेलो, एक्सरसाइज केली आणि घरी आलो, ब्रेकफास्ट केलं आणि थोडं एक काम होतं ते करत बसलो होतो, त्यामुळे थोडासा निघायला उशीर झाला होता. सो आता आपण पेट्रोल पहिला भरूया गाडीमध्ये आणि मग आपण निघूया आपल्या प्रवासाला. सो हॅलो. सो आपल्यासोबत आला आहे गणेश. हा माझा ॲक्च्युली फ्रेंडचा भाऊ आहे आणि हाही माझ्यासोबत आज जर्नीमध्ये या एक्सप्लोर करणार आहे. सो गणेश, व्हॉट यू थिंक, आपण आज चाललोय त्या लोकेशनबद्दल काय तू सांगू शकतोस? आता तू मला पहिल्यांदा घेऊन चालले तर बघू, आज म्युझियम बघायला भेटणार मला. येस. असे तर बघितले मी म्युझियम खूप सगळे, बाहेरगावी पण बघितले, इथे पण बघितले. तर आता अजून एक तिथे शिवाजी महाराजचा हे आहे म्युझियम, तर तुम्ही सांगितले की तो ओल्ड आहे खूप आणि Yes. इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर आपल्याला आज काय नवीन बघायला भेटेल का? सो आय गेस तुम्हाला आता कळालंच असणार की आपला हा व्लॉग आजचा आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, जे मुंबईला आहे. आणि ते एक आयकॉनिक आहे आपल्यासाठी, कारण की ते आपले महाराजांच्या वरती आणि आपलं इंडियाचं त्याच्यामध्ये हिस्ट्री खूप सारं पुजून ठेवलेलं आहे. सो आपण त्या दिशेने आज चाललो आहोत आणि आय होप सो तुम्हाला हे आमचं आजचा हे व्हिडिओ आणि व्लॉग खूप आवडणार आहे. सो स्टे ट्यून आणि या जर्नीमध्ये आमच्या सोबत राहा. येस. तो मला हा अजून एक विचार आला होता की जेव्हा हा म्युझियम बांधला पण असेल तेव्हा हा ब्रिटिश काळ होता, तर तेव्हाचा सिनेरिओ कसा असणार जेव्हा ते फ्रीडम फायटरनी, जेव्हा ते काही ऐतिहासिक मोमेंट तिकडे झाले असतील, ते इमॅजिन करूनच खूप अंगाला घुसपम येतात आणि खूप असं फील होतं की किती त्या लोकांनी तेव्हा मेहनत घेतली असणार आपल्या इंडियाला फ्रीडम देण्यासाठी. आणि हे वास्तूचं खूप इतिहास आहे, ते आपण नक्की तिकडे पोहोचल्याआधी जाणून घेऊया. आपण आता थोड्या वेळातच, म्हणजे मला असं वाटतं की 10 to 15 मिनिट्समध्ये आपण तिकडे पोहोचणार आहोत. सो लेट्स सी पुढे काय होतंय ते. मला ॲक्च्युली ना असं एक्सप्लोरेशन मला हे खूप आवडतं, असं काहीतरी नवीन ॲडव्हेंचर करायचं किंवा असं काहीतरी ड्रायव्हिंग, गाडी घ्यायची आणि ड्रायव्हिंग करत निघायचं. सो हे माझं फेवरेट हॉबी आहे, हे म्हणू शकता तुम्ही. आणि मी तेच फॉलो आता हे व्लॉगमध्ये करतोय. आणि आता येणार आहे थोड्या वेळातच टनल. तर आता हे आपण बघत आहोत अटल सेतू ब्रिज, जो आता नवीन कन्स्ट्रक्शन झाला आहे. आणि हा एक खूप लॉंग आणि खूप मोठा ब्रिज मानला जातो इंडियामध्ये. सो हे बघा आपले मुंबईचे आयकॉनिक बिल्डिंग्स, जे आपली मुंबईचे खूप सारे हे शान आहे ॲक्च्युली. होमी बाबा राज्य विद्यापीठ, फ्लोरा फाउंटनच्या इथे पोहोचलो आहोत CST ला. आणि आपण आता थोड्याच वेळात, म्हणजे आय गेस 1 मिनिटमध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतोय. आपण आता पोहोचलो आहोत आपल्या म्युझियमच्या जवळ आणि हे आहे बाळासाहेब ठाकरेंची ते स्मारक. सो चला, फॉलो मी, लेट्स गो. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय. सो आता हे आपण एंट्रन्सच्या इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. सो लेट्स गो विथ मी. सो हे आहे व्हिजिटर बोर्डचं चार्जेस. सो लेट्स गो. सो हा म्युझियमचा इतिहास असा आहे की हे 1905ला ब्रिटिशांनी हे आपलं उभारलं होतं, बिकॉज इकडे येणार होते प्रिन्स ऑफ वेल्स, जे किंग जॉर्ज 5th जे होते, त्यांना इंडियाला व्हिजिट करायचं होतं. सो मुंबईला ते व्हिजिट करणार होते. सो त्यासाठी हे आयकॉनिक एक त्यांनी विचार केला की हे मॉन्युमेंट ते लोक उभे करणार होते, सो दॅट याच्यामध्ये इंडियाचे आर्टिफॅक्ट्स ते लोक ठेवणार होते, जेणेकरून पुढे जे येणारी पिढी असणार त्यांना हे सर्व इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली भेटून जाणार. 06ला किंग जॉर्ज 5th यांनी या फाउंडेशनचं पीठ ठेवणार होते आणि तिथून ही
मॉन्युमेंटचं रचना सुरुवात झाली होती आणि बेसिकली काय आहे की हे 2022 पर्यंत रेडी झालं होतं आणि त्याच्यानंतर हे इकडे म्युझियम होतं. पण त्याच्या पहिले हे म्युझियम नव्हतं. त्याच्या पहिलं हे वर्ल्ड वॉर 1मध्ये हे एक हॉस्पिटल म्हणून यूज केलं जात होतं फॉर द आर्मी ऑफिसर्स अँड एव्हरीवन. आणि हे एक प्रकारचं खूप सारं इतिहास पॅन्डेमिक पण नेहमी खूप बघितलेलं आहे. सो हे असं इतिहास आहे की ते सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. सो आपण आता आलो आहोत हरप्पा सिव्हिलायझेशनच्या झोनमध्ये. आणि इकडे काय आहे की सर्व त्या जमान्याचे जे इंटेन्सिव्स म्हणा किंवा त्या टायमाच्या जे इम्पॉर्टंट काही गोष्टी होते जे आपल्याला भेटले होते ते सगळे इथे ठेवलेले आहेत. सो आपण ते सर्व बघूया. हरप्पा सिव्हिलायझेशनचं एक छोटासा टाउन आहे जे त्यांनी त्या वेळेला कसं कन्स्ट्रक्शन केलं होतं हे बघू शकतो. त्या टायमाला कसे लोक राहत होते आणि कसं सर्वायवल होतं हे विचार करूनच खूप आश्चर्याची खूप वाटतं. आणि कसं त्यांनी त्या टायमाला एवढं कन्स्ट्रक्शन केलं असणार आणि किती ॲडव्हान्स त्यांनी टेक्नॉलॉजी यूज केली असेल त्या टायमाला. आणि वरती तुम्ही बघू शकता की किती मस्त आर्किटेक्ट आहे. सुंदर वाटतं. सो बेसिकली हे आहेत सर्व ऑर्नामेंट्स सर्व त्या टायमाचे. आणि तुम्ही बघू शकता कसे आहेत ते किती ओल्ड आहेत. सो हे आहे कार्विंगचा एरिया, स्टोन कार्विंग म्हणजे. आणि बघू शकता तुम्ही किती चांगलं आणि किती सुंदरपणे यांनी कार्विंग केलं आहे. उफ, काय स्टोन कार्विंग्स आहेत सर्व आणि किती चांगलं त्यांनी केलं आहे त्या टायमाला ते. आणि हे आपले नंदी बाबा सर्व देव आणि सर्व स्टोन कार्विंगचं आहे आणि किती सुंदर वाटतं बाबा. हे म्युझियम तर मस्ट विजिट आहे सर्वांसाठी. किती सुरेख आहे सर्व कार्विंग्स. हे डिजिटल कन्स्ट्रक्शनचं एक व्हिडिओ आहे आणि हे असं सर्व इकडे स्ट्रक्चर आहे स्टोन कार्विंगचं. ती बारीक डिटेलिंग केली आहे. सो हे अशा प्रकारे इकडे कार्विंग्स पण ठेवले आहेत त्यांनी नीटपणे. आणि इथे आय गेस हे पद्मापाणी आहे. इथे हे बुद्धांचं मूर्ती आहे. सो हे जे पण या मॅपवरती दिसतंय ते सर्व बुद्धिस्ट साइट्स आहेत जे रेडमध्ये आहेत ते. आणि बाकी हे सर्व मेजर सिटीज आहेत. हे आहे ब्रोन्झवाले कार्विंग बघू शकतात कसं डिझायनिंग केले आहे या गोष्टींचं. हे आहे शीर्ष बट किती डिटेलिंग आहे हर एक गोष्टींमध्ये अजूनही तसंच प्रिझर्व ठेवलेलं आहे या गोष्टी. सो मला तुम्हाला हे अजून एक गोष्ट सांगायचं होतं की हे कार्विंग्स जे केलेले आहेत आणि हे मॉन्युमेंट जे त्यांनी कोणी बांधलंय ते तो आर्किटेक्ट होता स्कॉटलँडचा. त्याचं नाव होतं जॉर्ज विटेट. त्यांनी 1909ला हे डिझाईन कम्प्लीट केलं होतं आणि अराउंड 1915 पर्यंत हे कन्स्ट्रक्शन रेडी झालं होतं. आणि नेमकं अजून एक गोष्ट तुम्हाला हे सांगायचं की हे ज्यांनी बांधलं आहे जॉर्ज विटेट त्यांनी आपल्या अजून एक आयकॉनिक जागा बांधली आहे गेटवे ऑफ इंडिया. सो ते ही जागा त्यांनीच डिझाईन केलेली आहे राणीच्या येण्याच्या स्वागतासाठी. सो येस ती आहे ती या म्युझियमची सर्वात मोठी मूर्ती आहे जी बुद्धांची आहे. आणि याचे खूप सारे आपल्याला आपल्या लडाख पार्टमध्ये बघायला भेटतं. प्रेयर व्हील्स जे गौतम बुद्धांचं प्रेयर्स आहेत. आणि या व्हीलची मान्यता अशी आहे की हे व्हील्स फिरवलं की आपल्याला गौतम बुद्धाचे जे प्रेयर्स आहेत ते आपल्या हिलिंगसाठी खूप हेल्पफुल असते आणि ते आपल्या बॉडीमधनं इम्प्युरिटीज काढून. आता या बॉडीला आलो आहोत मनी गॅलरी आणि ज्वेलरी गॅलरीमध्ये. सो चला आपण आतमध्ये बघूया कसं काय आहे सर. हे आहे वस्तू
रूप पैसा. इथे त्या काळातले सर्व टाईपचे कॉइन्स आहेत. सर्व टाईपचे कॉइन्स आहेत इकडे. जे सिव्हिलायझेशन हरप्पा त्या टायमाला होतं, त्या टायमाचे सर्व कॉइन्स आहेत. हे त्या टायमाचे कॉइन्स आहेत. आणि आय गेस हे सर्व कॉपरचे आहेत. गोल्ड अँड कॉपर. गॉडेस लक्ष्मी ऑफ वेल्थ. हे त्या काळातले डायमंड्स किती लखलखत आहेत हे बघा तुम्ही. किती मस्त आणि किती सुंदर दिसत आहेत ते. बेसिकली हे आहेत गोलकोंडा डायमंड्स गॅलरी. जुनी मुंबई कशी होती. आणि हे आपलं डोंबिवली टेम्पल. मुंबई गॅलरी. हे आपले जुने मुंबईमधली वस्ती. 1925 मध्ये हे असं एक घर होतं. आणि हे असं जुन्या मुंबईचं जुनी कहाणी इकडे या भिंतींमध्ये कोरली आहे. आणि इकडे देखील ज्वेलरीज आहेत त्या टायमाचे. ऑर्नामेंट्स अँड ज्वेलरीज जे मराठी बायका त्या टायमाला नेसायचे घालायचे. आणि हे लोकमान्य टिळक त्या काळातले त्यांचं हे पोशाख आणि त्यांचे वस्त्र सर्व या भिंतींवरती आपले मुंबईची काही इम्पॉर्टंट काही प्लेसेस आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे. बेसिकली हा म्युझियमच्या आतमध्ये खूप चांगले चांगले इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेले आहेत जे आपल्याला पाहिजे असतात. आणि नक्कीच तुम्ही हा म्युझियम व्हिजिट करा. कारण की इकडे आपले आयकॉनिक लोकही इकडे सामील आहेत. सर फोटोज पोर्ट्रेट्समध्ये त्यांची मूर्ती. गणपती बाप्पा आपले. राम मंदिर. आता इथे हे बघू शकतात या डिपार्टमेंटमध्ये इथे आहेत युटेन्सिल्स त्या काळातले जे लोक यूज करायचे. तांब्याचे आणि पितलेचे सर्व आहेत. आणि मला हे प्रश्न नेहमीच पडतं की त्या काळामध्ये हे लोक कसे राहत असतील. आणि त्या टायमाला तर इलेक्ट्रिसिटी नव्हती. त्या टायमाला काही बेड्स नव्हते. आणि कसं ह्यांनी त्या टायमाला एवढं छानपणे सर्वायवल टास्क कंप्लीट केला असेल. आणि कसं यांनी घर व्यवस्थित चालवलं असणार. हे आहे आपलं मुंबई सिटी. आणि जे गोल्डनमध्ये आहे ते आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आणि म्युझियम इथे आहे. एमर्जन्सी इव्हॅक्युएशन प्लॅन आहे. बट याच्यामध्ये पूर्ण सांगितलं आहे की कुठे काय आहे एक्झॅक्टली. सो आपण आलो आहोत सेकंड फ्लोअरवरती. आणि इकडे देखील काय काय पेंटिंग्स आहेत आणि काय काय मूर्ती आहेत. सो आपण बघूया आता. अँटिक पेंटिंग्स आहेत. खूप मोठे मोठे पेंटिंग्स आहेत. सर रतन टाटा गॅलरी. खूप मोठे पेंटिंग्स आहेत इकडे. आणि
खूप चांगले, म्हणजे यांची फ्रेम्स बघा, सर्व ग्लासवेअर्स त्या काळातले. सो आपण आता आलो आहोत ओल्ड आणि जे राजा महाराजा होते त्यांचे वेपन्स आणि त्यांचे पोशाख कसं होतं हे आपण आता बघूया. सो हे त्यांचं आर्मरर होतं आणि त्यांचं हे प्रोटेक्शन होतं त्या टायमाचं. हे जेव्हा ते वॉरला जायचे तेव्हा हे ते घालून जायचे. त्या टाइमचं पोशाख आणि त्यांचं सर्व घालायचे कपडे होते. जेव्हा ते वॉरला जायचे तेव्हा हे सर्व मुकुट. आता किती व्हरायटी आहे इकडे, हे कधी आम्हाला माहिती नव्हतं आणि कधी हे इतिहासमध्ये कधी सांगितलं नव्हतं की कशा कशा प्रकारचे काय काय गोष्टी असे होते. हे किती मस्त तलवारी आहेत आणि खूप हेवी आहेत, लाईक लिटरली खूप हेवी आहेत हे. म्हणजे काही काही तर 50-50 किलोचे पण असले. छत्रपती शिवाजी महाराजांचे हतियार होते त्या जमान्याचे. आपले महाराज काय दिसत आहेत. हे गन्स किती लंबे लंबे आहेत, बाप रे. तुम्ही हे बघू शकता, हे सगळे छोटे छोटे पॉट्स आहेत, मिनिएचर सारखे आहेत. हे किती सुंदर दिसतंय. पॉटची दुनिया, खूप सारे प्रकारचे इथे पॉट्स आणि कटलरीज सर्व इकडे आहेत. हे जे कलेक्शन्स आहेत हे सर रतन टाटाचे कलेक्शन्स आहेत. सर त्यांचे आर्ट कलेक्शन्स बघू शकतात. किती क्रेज होतं रतन सरांना आणि किती आवड होती गोष्टींची. सो आता आपण आलो आहोत म्युझियमच्या लास्ट स्टेपवरती, जे सोविनियर्स असतात. सो इकडे मिनिमम डिस्काउंटवरती तुम्हाला सोविनियर्स भेटणार. सो नक्की इकडे सर्व चेकआउट करायला विसरू नका. इकडे सर्व मॅग्नेट्स आणि पोस्टकार्ड्स भेटत आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता तिकडे बुक्स आहेत. मे बी जे म्युझियममध्ये जे सर्व ऑर्नामेंट्स किंवा जे सर्व पेंटिंग्स आहेत त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असणार. आणि या प्रकारे आपण हे आता इकडेच थांबूया. सो मित्रांनो, आपण आता घरी आलो आहोत आणि तिकडून माझा व्लॉग झाल्यानंतर माझं बॅटरी खूप लो झाली होती, म्हणजे ऑलमोस्ट 1% होता. सो मला तिथून जेव्हा निघालो तेव्हा मला येताना शूट नाही करता आला जास्त. आणि मग घरी आलो की मी थोड्या वेळ जरा झोपलो होतो आणि आता उठलोय आणि फ्रेशअप झालोय आणि विचार केला की आता व्लॉग एंड केलं पाहिजे. सो मला तुम्ही हे सांगा की तुम्हाला हे व्लॉग कसं आवडलं आणि किती तुम्हाला छान वाटलं या व्लॉगमध्ये. तर मला नक्की कमेंटमध्ये मला कळवा तुम्ही. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती की माझ्या मॉम अँड डॅडनी मला हे पहिलं गिफ्ट केलं आहे, डिजिटेकचं वायरलेस माईक. बिकॉज काय होतं की कधी कधी साऊंड इफेक्ट कधी कधी खराब होऊन जातं किंवा आउटर साऊंड जास्त येतं. सो त्याच्याने काय की व्हिडिओ शूट करताना तर आपलं कधी कधी इश्यू होतं आणि व्हॉइसमध्ये कुठे हलकं फरक झाला तर मग व्हिडिओ चांगला नाही बनणार. म्हणून माझ्या मॉम अँड डॅडनी हे मला प्री बर्थडे गिफ्ट मला हे गिफ्ट केलं आहे आणि आय एम सो ग्लॅड की माझ्या पॅरेंट्सनी मला याच्यामध्ये एवढं सपोर्ट करतायत आणि तुम्ही माझ्यासोबत असंच बनत राहा. आणि आपली फॅमिली आता 75ची झालेली आहे. सो प्लीज 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 तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करत राहा आणि असंच आपण कंटेंट करत जाऊया. आणि मला डेफिनेटली कमेंटमध्ये तुम्ही हे कळवा की मी नेक्स्ट काय असं व्लॉग करू की ते जेणेकरून तुम्हाला ते आवडेल बघायला. आणि प्लीज आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा. थँक्यू. बाय. टेक केअर.